नमस्कार मित्रांनो, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर. तर आज सकाळी सकाळीच मी आलो आहे आमच्या या आंब्याच्या शेतामध्ये, जेथे आम्ही अशा प्रकारे अर्ध्या शेतामध्ये हा भुईमुग तर अर्ध्या शेतामध्ये घेवडा लावलेला आहे. आणि ही पिकं जेव्हा लहान लहान होती तेव्हा मी याचा व्हिडिओ केला होता. आणि आता ही पिके पहा किती मोठी मोठी झाली आहेत. पण गेल्या महिन्यामध्ये सलग 10 ते 15 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे पहा आमच्या या संपूर्ण शेतामध्ये खूप जास्त प्रमाणात हा काँग्रेस उगवला होता. त्यामुळे आजच आम्हाला या संपूर्ण शेतातील काँग्रेसला आमच्या शेतामधून बाहेर उपटून टाकावे लागणार होते. आणि थोड्या वेळाने लगेचच मी आणि पप्पांनी या शेतातील काँग्रेसला बाहेर काढण्यास सुरुवात केली. पहा अशा प्रकारे या संपूर्ण गवताला मी अशा प्रकारे गोळा करत होतो. आणि 2 तासाच्या अथक परिश्रमानंतर आम्ही या संपूर्ण शेतातील काँग्रेस पूर्णपणे उपटून काढला. आता पहा हे रान किती सुंदर दिसत आहे. आधी या शेतामध्ये गवतच जास्त होते, परंतु आता संपूर्ण शेतातील गवत आता काढल्यामुळे पहा आता हा संपूर्ण भुईमुग आणि घेवडा किती चांगला दिसत आहे. आणि हा संपूर्ण काँग्रेस काढल्यामुळे आता माझ्या हाताची अवस्था पहा किती खराब झाली होती. या काँग्रेसमुळे आता माझ्या हाताला खूप जास्त प्रमाणात आग होत होती आणि हातसुद्धा खूप जास्त दुखू लागले होते. यानंतर मी आमच्या म्हशींना घेऊन आलो ओढ्यावर पाणी प्यायला घेऊन. आता जसा जसा पाऊस कमी होईल आणि उन्हाळा येऊ लागेल तसा तसा आमच्या ओढ्यातील संपूर्ण पाणी आटायला लागेल. आताच पहा आता ऑगस्टचा महिना सुरू आहे, तरीही या ओढ्यातील पाणी किती कमी आहे. पहा हे पाणी इतके कमी आहे की आमच्या विहिरीतील पाणीसुद्धा या ओढ्याला भरण्यासाठी मदत करत आहे. पहा ही आपली विहीर आहे आणि विहीर पूर्ण भरल्यानंतर अशा प्रकारे हे पाणी ओढ्यात येते, त्यामुळे आमच्या म्हशींची तरी तहान भागते. आता ओढ्यामधील सर्व दगडीसुद्धा दिसू लागले आहेत. आता इतक्या कमी प्रमाणात पाणी झालेले आहे की आता या पाण्यामध्ये मासे कसे राहत असतील त्यांना त्यांचीच माहीत. यानंतर मी आलो आमच्या मित्रांसोबत आमच्या गावातील धरणावर. हे जे धरण तुम्ही पाहतात हे तुम्ही आधीसुद्धा पाहिले आहे, कारण हे धरण तेच आहे जे तुम्हाला मी आधी व्हिडिओमध्ये दाखवले होते. गेल्या वर्षीच्या धरणाचे संपूर्ण बांधकाम पूर्ण झाले होते आणि हा पावसाळा या धरणाचा पहिला पावसाळा होता. तरीसुद्धा पहा या धरणाने किती जास्त पाणी स्वतःमध्ये अडवून ठेवलंय. पहा आमच्यासोबतच आमच्या गावातील काही लोकसुद्धा या धरणाची पाहणी करण्यासाठी येथे आले होते. पहा हे धरण संपूर्णप्रमाणे डोंगरांच्या मधोमध बांधले आहे, त्यामुळे पहा या धरणाच्या आजूबाजूला किती जास्त मोठे मोठे डोंगर आहेत. आणि या डोंगरामध्ये खूप जास्त गुरेसुद्धा चारण्यासाठी येत असतात. या डोंगरांमधून तर या धरणाचे दृश्य खूपच जास्त अप्रतिम दिसते आणि हे मी तुम्हाला कोणत्या ना कोणत्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवीन. तर या धरणावरती आम्ही सर्व मित्र आमच्या सायकली घेऊन आलो होतो आणि या सायकलीचे शूटिंग मी तेथे खूप जास्त चांगल्या प्रकारे केलेले आहे. त्याचा व्हिडिओसुद्धा मी आता थोड्याच वेळात करणार आहे आणि त्याचे रिझल्ट तुम्हाला उद्या भेटतील. तर कसा वाटला हा आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या SK बरा व्लॉग्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.